सो फायनली मी पोहोचलो आहे कारंजामध्ये, जे वाशिम जिल्ह्यामध्ये येतं. नमस्कार, कसे आहात सर्व? माझं नाव आर्य दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अँड इट टेक्स ऑलमोस्ट 75 किलोमीटर फ्रॉम अकोला टू रिच कारंजा लाड. कारंजा लाड तसं तुम्ही याच्यावरूनही पोहोचू शकता. खामगाववरनं ऑलमोस्ट 140 किलोमीटरच्या डिस्टन्सवर ही जागा येते. कारंजा लाडबद्दल मी खूप ऐकलं होतं, स्कंदपुराणामध्येही याचा उल्लेख होता आणि आतापर्यंतच्या सगळ्याच बाबींमध्ये कारंजा लाड ही खूप ऐतिहासिक शहर आहे. त्याचप्रमाणे इथे व्यापारासाठीही खूप तेव्हा चांगलं असलेली ही जागा होती. ट्रेड रूटवर असल्यामुळे इथे अनेक श्रीमंत लोक तेव्हा राहायचे. त्याचे पुरावे म्हणजे इथे अनेक अशा इमारती सुद्धा आहेत. कारंजा लाड, तर कारंजा या शब्दाचा अर्थ काय होतो, तर पुराण काळामध्ये करंज ऋषींच्या नावावरून करंजपूर, त्यानंतर करंजपूर नंतर समथिंग काहीतरी बदललंय ना, त्यानंतर कारंजा असं नाव पडलं. तर असे हे वाशिम जिल्ह्यातलं कारंजा मी आज तुम्हाला दाखवणार आहे. इथे नवाब सुद्धा होते. त्यातलेच अहमदनगरचे जे बादशाह होते, त्यांच्या मुलीला कारंजा हे शहर अंधन म्हणून देण्यात आलं होतं. त्यामुळे इथे पाहण्यासारखं खूप आहे. त्याप्रमाणे जैन धर्माची काशी सुद्धा या जागेला म्हटलं जातं, कारण कारंजा लाडचं जे लाड आहे ते इथले जे जैन समुदाय आहे त्यांच्या आडनावावरून इथे कारंजाला लाड हा शब्द लागला आणि कारंजा लाड असं पूर्ण गाव झालं. सो मी आताच बस स्थानकातून पोहोचलोय. आता मी ऑटोमधून ही सवारी करणार आहे आणि तुम्हाला काय काय, मी कुठे कुठे जाणार आहे सर्व तुम्हाला दाखवते. सो स्टे ट्यून टू दिस कम्प्लीट व्हिडिओ आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ये कौन सा दरवाजा? तर हा दिल्ली दरवाजा आहे वाशिमचा. खूप पडझड झाली या दरवाजाची. तिथे एक सूचना सुद्धा दिली आहे, दिल्ली वेस अतिशय शिकस्त झाली असल्याने त्यामधून रहदारी करणे अत्यंत धोक्याचे आहे आणि बघा लोक त्यामधूनच जात आहेत. आय थिंक इथनं अल्टरनेटिव्ह रस्ता सुद्धा नाही आहे जवळपास, त्यामुळे ते सर्व जात आहेत. चला तिथनं जवळून जाऊन बघूया. सम नोटीस इज हिअर की ही पडझड झाली आहे. बाय द वे हे सर्व बांधलं होतं नवाब सुभान खान यांनी, जे इथे त्यांनी बराच काळ राज्य केला. असंही म्हणतात की अहमदनगरचे बादशहांची जी मुलगी होती त्यांना हे शहर आंधन म्हणून दिलं होतं. हां, आता खूपच अंधार वाटतोय. आपण इथे खूप सावली येत आहे त्यामुळे हे डोअर दिसत नाही आहे मुघल दरवाजा, पण हा औरंगाबादचा जो दरवाजा आहे त्यासारखाच दिसतो आहे. आय विश आय कॅन शो यू प्रॉपरली काय सिच्युएशन आहे सध्या या डोअरची. तर तो ये है मुघल जमाने का दिल्ली दरवाजा. तर इथे एक गृहस्थ आहेत, त्यांना माहिती आहे, त्यांना एक लिहिलंय, काहीतरी लेख लिहिला आहे या दिल्ली दरवाजावर. तो क्या लिखा है, क्या बताएंगे आप? पर नाम लिखा हुआ है बहाउद्दीन शाह वली मोहम्मद शाहुद्दीन परवेज अब्दुल वाहिद. हाँ, और इस गेट का नाम है फैज दरवाजा. फैज दरवाजा, लेकिन दिल्ली दरवाजा बोलते हैं. दिल्ली इसका निक नेम है, लोकल लोगों ने डाला है. इसका ओरिजिनल नाम फैज दरवाजा. ओके. जो कोणती राइटिंग में लिखा हुआ लिखे फारसी क्या लिखा हुआ पढ़ के वो बताओ. अलगाव है लिखे हुए. चू तारीख तम बातले खाइश तम बा कुछ जा आज़ादी
बाफाइज दरवाजा। अच्छा, इसको हिंदी में ट्रांसलेट करिए ना। हिंदी में ट्रांसलेट तो मुझे भी नहीं पता, जो फारसी में हाँ, नाम समझ में आ जाता। किसका नाम है लिखा? उनका नाम बहाउद्दीन वली मोहम्मद शाहुद्दीन परवर है, अब्दुल वाहिद। ये भवानी सल्तनत के टाइम का है। ओके, मुगल सल्तनत। नहीं, मुगल सल्तनत से पहले की है। भवानी सल्तनत इधर कर्नाटक साइड में है। ओके, तर तुम्हाला ते दिसलंच आहे। मी ते एकदा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे? सी जो भी फारसी जानते हैं, ज्यांना ज्यांना येतं त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा की याचा मराठीत अर्थ काय होतो। ओके, त्या साईडनंही सेम लिहिलेलं आहे आणि इथे खूपसे फळं विक्रेते बसलेले असतात। I'll show you just little bit from that way. वेल, दिल्लीमध्ये नाही आहे मी सध्या, पण दिल्ली दरवाजाच्या जवळ नक्की आहे, जे कारंजा लाडमध्ये आहे। हा, आता थोडासा हात ठेवला ना तर क्लिअर दिसतं। ओके, बाय द वे दिस इज दिल्ली दरवाजा। हा दिल्ली दरवाजा तर आपण बघितला। कोणी म्हणतं हा इमादशाहीच्या काळामध्ये बांधण्यात आलाय, पण मला वाटतं हा मुघलकालीन आहे। इथले सुभान खान जे आहेत, इथले नवाब, त्यांनी हा बांधला होता आणि असे आणखी 4 आहे। तर त्यापैकी दिल्ली दरवाजा मी तुम्हाला दाखवलेला आहे। आता आपण बाकीचे उरलेले 3 दरवाजे कारंजा शहरातले तेही बघूया। चला निघूया दुसरा दरवाजा पाहण्यासाठी। So it is very beautiful and yes, I have to take care of this place. हा दरवाजा आता खूप कुमकुवत झालाय आणि ती बाजू तर तुम्ही बघितलीच आहे, त्यावर एक नोटीस सुद्धा आहे। सो जर ASI नी याकडे लक्ष दिलं तर नक्कीच ही जागा प्रिझर्व केल्या जाईल, वाचू शकेल। चला निघूया दुसऱ्या ठिकाणी। हे आहे कारंजाचं दिल्ली दरवाजा, कारंजा लाडचा दिल्ली दरवाजा। दिल्ली दरवाजा तर बघितला, आता आम्ही मंगरुळ वेसकडे चाललो आहोत। कारंजा लाडमध्ये 4 महत्वाच्या वेशी होत्या, म्हणजे सुभान खान जे इथले नवाब होते त्यांनी ह्या 4 प्रमुख वेशी बांधल्या। परकोट सुद्धा होती संपूर्ण शहराला, जे आक्रमण होत होते त्यापासून वाचवण्यासाठी हे सगळं केलं होतं। तर आता आपण जाऊया मंगरुळ वेसकडे, जी इथनं खूप थोड्याच अंतरावर आहे। ही मंगरुळ वेसची मागची बाजू आहे। आपण आता समोरच्या साईडने जाऊन बघूया। ही मंगरुळ वेस आहे, ही यवतमाळ रोड कडे जाताना लागते आणि याच्या वरनं मला वाटतं सिमेंटचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। या वेस्टच्या माहिती मला जे सचिन दीक्षित सर आहेत त्यांनी दिली होती। त्यानंतर महेंद्र शेगावकर सर सुद्धा आहेत, त्यांनीही दिली होती। सो दे ऑलवेज हेल्प मी यू नो इन मेनी वेज। या सगळ्यांबद्दलच्या माहित्या देण्याचं काम ते करतात। हे मंगरुळ वेस जे आहे ते राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहे, बट असं कुठलंच काम इथं होत नाही आहे। अँड आय डोंट थिंक सो की हे केलं यांनी। इथे काही मजकूर आहे। इफ आय कॅन शो यू प्रॉपरली, आय डोंट नो आता ते काय लिहिलेलं आहे। कुठलं तरी नावच असावं।
आणि इथनं सुद्धा आहे काहीतरी लिहिलेलं. आता ते मला झूम मध्ये पण बहुधा दिसत नाही आहे. मंगरुळ वेस्टचं काम हे वरचं पडझड झाली होती आणि ते पूर्ण केल्यामुळे छान दिसत आहे. पण त्यामुळे मला वाटतं याची ओरिजिनॅलिटी खराब होऊ नये एवढंच. अदरवाईज इट इज प्रिटी गुड. इथनं जड वाहनास बंदी आहे. ॲक्च्युली माझ्या मोबाईलवरनं तो जो फोटो येत नाही आहे तिथे एक मेसेज आहे आणि मला वाटतं ते मोडीमध्ये आहे, कारण त्याचे शब्द तरी समजत आहेत म्हणजे काय आहे नेमकं, पण अर्थ कळत नाही आहे. तर हे मंगरुळ वेस आहे जिथं मी थांबलो आहे. याच्या आधी जे बघितली ती दिल्ली वेस होती. या सगळ्यांना दरवाजे असंच म्हणतात, मंगरुळ दरवाजा, दिल्ली दरवाजा. ही दिसायला खूप सुंदर आहे. माझे ऑटोवाले दादा त्याचा फोटो काढत आहेत व्यवस्थित. तर ही अशी आहे ही वेस आणि ही 2nd नंबरची आहे. आता आपण याच्यानंतर कुठे जाणार आहोत? द्वारवा वेस. ओके. अच्छा, कितना दूर है यहाँ से? आधा किलोमीटर. आधा किलोमीटर. वो किस रोड पे आता? वो यवतमाळ रोड पे अंदर में आता है गाव. यवतमाळ रोडच्या आतमध्ये येतं ते द्वारवा वेस. ॲक्च्युली विकिपीडियावर म्हणजे गुगलवर या 2-3 वेस्टबद्दल आहे, म्हणजे पोहा वेस, मंगरुळ वेस, दिल्ली दरवाजा, हे तिन्ही दरवाजांबद्दल आहे. पण द्वारवा वेसबद्दल किंवा द्वारवा दरवाजाबद्दलची माहिती नाही. आता आपण तिकडे जाऊया. किती किलोमीटर? अर्धा किलोमीटर. तर मंगरुळ वेस तरी बघितलंच, पण आणखी एक सांगायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या लूटच्या आधी त्यांनी इथे कारंजामध्ये लूट घडवून आणली होती. त्यांचे जे सरदार आहे प्रतापराव गुजर त्यांच्या काय म्हणतात ते इथे आले होते आणि त्यांनी इथे लूट घडवून आणली होती. शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांच्या नेतृत्वाखाली सगळं केलं होतं आणि तेही 2दा या कारंजा शहराची लूट घडवून आणली होती. म्हणजे बघायला विचार करायला काही हरकत नाही की त्या काळातही किती धनसंपन्न असं हे कारंजा शहर असेल. वो क्या है? अच्छा, इथे असे छोटे छोटे जुने मंदिरं खूप आहेत. त्यापैकी काही महत्त्वाचे मंदिरं आपण या व्हिडिओमध्ये जर मी तुम्हाला दाखवू शकलो तर ते चांगलंच होईल. मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. अदरवाईज मी याच्यासाठी सेपरेट एक मंदिरांसाठी वेगळा व्हिडिओ बनवेल. ही द्वारवा वेस आहे आणि एक ट्रॅक्टर गेला. तसं द्वारवा वेस मला वाटतं थोडी बाहेर येते ना, त्यामुळे इथे जास्त प्रमाणात लोक येत नाहीत. आणि आता याची पडझडही झाली. गावाच्या बाहेर एक साइड पे है ये. हाँ, ज्यादा चल नहीं. गावाच्या एका साईडने येते म्हणून इथे जास्त लोक येत नाहीत. पण याची खूप पडझड झाली आहे आता. ऑलमोस्ट जीर्ण झाली आहे, पडणार आहे असं वाटतं. पण लिहिलेलं आहे. हा, इथे खरंच लिहिलेलं आहे. आणि इथे लास्ट जे मंगरुळ वेस होती त्यावर जसं लिहिलं होतं थोडं दिसतं. तर मी त्याचे फोटो वेगळे टाकेल. क्लियर हो गया?
कारण तेवढ्या दूरपर्यंत माझा हात पोहोचतच नाहीये. हा, हे खूप क्लिअर दिसतंय, पण हे फारसीमध्ये आहे. उर्दू और फारसी. तो काय आहे हे? आप बोल सकते हो कुछ है? ओके, फारसी नाही आहे खूप लोकांना. हाऊ डू ते नो? उर्दूपर्यंत ठीक आहे. बघूया हे आतून कशी दिसते. याला ना प्रत्येक ठिकाणी गेट असायला हवे, तिथे पण असतील, पण आता सध्या या वास्तूची हालत खूपच खराब आहे. इथे तेव्हाचे चौकीदार राहत असतील. याच्या आतमध्येही आणखी एक रूम आहे. सी दॅट. आणि इथनं बंद आहे. ही बॅक साईड आहे. ते बघा, ते कड्या दिसत आहेत ना, आय कॅन शो यू प्रॉपरली. हां, ती कडी तशी आणखी एक आहे. सो इट इज फॉर द डोर्स. जे याला दरवाजे होते मोठमोठे, ते लावण्यासाठी, म्हणजे बंद करने के लिए. यस, पोज के लिए होता है, डोर के लिए. पर अब वो दरवाजे शायद चोरी हो गए किंवा तुटले. मोस्ट ऑफ द डोर्स चोरीच जायचे. ही बॅक साईड आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी की मी ही द्वारवा वेस पाहू शकलो. मला वाटतं हे प्रत्येक जे ठिकाणं आहेत, म्हणजे द्वारवाकडे जाणाऱ्या रोडवरही द्वारवा वेस, किंवा मंगरूळ रोडवर जाणारी मंगरूळ वेस, किंवा दिल्लीकडे जी वेस आहे दिल्लीला जाणाऱ्या रस्त्यावर, तसं दिल्ली खूप दूर आहे पण ते असायचीच. आणि जर निझामचं राज्यामध्ये ती बांधण्यात आली होती तर निझाम दिल्लीकडे का दाखवतील ना, ते हैदराबादकडे दाखवतील असं मला वाटतं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ही यांनी नैसल बांधली, आपलं निझाम ऑफ हैदराबाद, पण ॲक्च्युली निझामनेच बांधलेली आहे असं इथले गावकरी म्हणतात. निझामांचं राज्य होतं, वाकाटकांचं होतं, इमादशाहीचं राज्य इथे होतं. त्यानंतर नागपूरकर भोसले सुद्धा इथे आले होते, त्यांचं सुद्धा राज्य होतं. म्हणजे एकंदर अनेक राजे वाकाटकांपासून या भूमीवर म्हणजे कारंजा लाडवर त्यांनी राज्य केलेलं आहे. चला आता दुसरीकडे जाऊया. अभी हम कौन सी वेस की तरफ जा रहे हैं? अभी 3 वेस होगी ना. अभी पोहा वेस. यस, पोहा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जी आहे ती म्हणजे पोहा वेस, तिकडेच आता आम्ही जाणार आहोत. चला जाऊया. बाय द वे मी या ऑटोने फिरतो आहे आज दिवसभर, कारण इथल्या जागा मला माहिती नाही आहेत. आणि नेमकं मला हा दादा भेटलाय. आपका नाम बताओ ना. मेरा नाम अनिश रेगी वाले, मम्मी के. उससे कोई फर्क नहीं पड़ेगा. तो ये भाई के साथ मैं आज पूरा दिन घूम रहा हूँ अँड ही इज माय गाईड ॲक्च्युली. पण यातल्या काही बाबी ज्या जागा आहेत त्या यांना खूप चांगल्या माहिती आहेत, म्हणूनच आज त्यांच्यासोबत आपण पूर्ण अकोला वाशिम मधलं कारंजा सॉरी फिरतो आहोत. कारण हा भाग आधी अकोल्यामध्येच यायचा, त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. पहिले इसका जिल्हा जो था अकोला था. यस, त्याच्यामुळे थोडं नाव हे झालं. मी थोडं हिस्ट्रीमध्ये घुसलो होतो ना. चला, वेस पाहून झालीये. द्वारवा वेस आहे. हा, तर ही शेवटची वेस म्हणजे पोहा वेस. म्हणजेच पोहा या गावाकडे जाणारी ही वेस आहे. आता पूर्ण जीर्ण झाली आहे आणि जे 3 वेस दाखवल्या त्यापैकी ही 4थी वेस अत्यंत खराब झाली आहे. सगळ्यात खराब झाली आहे, तुटली आहे. आय गेस इथे विहीर सुद्धा आहे. या सर्व वेशींकडे पुरातत्व खात्याने किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पाहण्याची अत्यंत गरज आहे. हे बघा, इथे धोक्याची सूचनाही दिली आहेत आणि 4 पैकी 3 वेशींवर ही धोक्याची सूचना दिलेली आहे. यामधून जड वाहनं नका आणू हे सुद्धा दिलेलं आहे. आणि जसं तिथे सगळीकडे संदेश होता तसं इथे सुद्धा संदेश आहे आणि तटबंदी सुद्धा आहे. इथे सुद्धा तसंच मेसेज दिला आहे.
पोहा वेसही तेवढीच पुरातन आहे आणि बांधकामच्या ज्यासाठी ज्या विटा वापरल्यात त्याही अशा फ्लॅट विटा आहेत, म्हणजे मुघल काळी नसाव्यात. इथनं गुरुमंदिर जवळच आहे, पण गुरुमंदिरमध्ये ॲक्च्युली परमिशनच नाही आहे शूटची. बाकी वाशिममध्ये म्हणा किंवा कारंजा लाडमध्ये जसं आपण आहोत तिथे, तर इथे अनेक मंदिर आहेत जे पुरातन आहेत. त्यापैकी मी काही मंदिरं तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. पोह्याची वेस आणि याच्यासोबत कारंजा लाडमध्ये असलेल्या 3 वेसी मी तुम्हाला दाखवल्याच आहेत. या सगळ्यांना दरवाजा असंच म्हणतात. पोहाकडे जाणारा दरवाजा म्हणजे पोहा दरवाजा किंवा दिल्लीकडे जाणारा दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा. तर हे सगळे ऐतिहासिक दरवाजे जे वाशिम शहराची शान म्हणून आता सध्याही उभे आहेत, पण सध्या त्यांची हालत तितकीशी चांगली नाही आहे. यांना खरंच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने देखभाल करावी असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला जर माझी ही कारंजा लाडची सफर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन ठिकाणी नवीन जागेवर. तोपर्यंत बाय.